वेलकम. नेहमीप्रमाणे आजच्याही संडेला आपण आलेलो आहेत एक अशा निसर्गरम्य ठिकाणी जे की आपल्या पाटण तालुक्यातील आहे. असा निसर्गरम्य धबधबा जो पाहण्यासाठी पर्यटन खूप लांबून येतात. 25 वर्ष आपण इथं राहिलो, पण हा धबधबा आमच्या नजरेतून राहिलेला होता. तो आज बघण्यासाठी आज आम्ही सर्व ग्रुप समवेत आलो. आज मी स्वतः शिवम कदम, हे आमचे मित्र रणजित यादव कामावर सुट्टी टाकून आलेले आहेत. निखिल सर हे संडेला प्रत्येक ब्लॉकमध्ये आपल्यावर असतातच. आणि आमचे ॲडव्होकेट मित्र सूरज दादा हे देखील आज वेळात वेळ काढून उपस्थित राहिले ब्लॉकसाठी. आपण हे पाहू शकतो की ही दरी आप्पांचा विषय लय हार्ड आहे. आपण आता उरुलच्या शिव मंदिरापाशी प्राचीन मंदिर आहे उरुलचा तिथे आहे. पाटणला जाताना उरुलच्या घाटामध्ये हे मंदिर आहे. तर तुम्ही बघू शकता हरीशने सांगितल्याप्रमाणे सगळं व्यवस्थित आहे. इथं व्यवस्थित म्हणण्यापेक्षा धबधबा छान आहे. हरीशने मगाशी तुम्हाला माहिती दिलेली आहे, तरी पण आत्ता एक व्यवस्थित धबधबा दाखवतो. हरीश आप्पांचा विषय लय हार्ड आहे. कधी तुम्ही या साईडला आला उरुल वगैरे तर हे मंदिर बघण्यासारखं आहे. त्याच्या मागील हा धबधबा हा एकमेव चांगला आणि मस्त पॉईंट आहे. आणि इथे धबधब्याच्या इथे जाताना हे शिव मंदिर प्राचीन मंदिर आहे शिवाचं. हे अशा प्रकारचं मंदिराची एंट्रन्स आहे. तात्या हाय कर सर. आसपास वरून येतं पाणी माहिती आहे का, रिवर्स फॉलो आता त्या मंदिरापासून आपण पुढे आलेलो आहे. आता आपण कुठे निघालोय? भोर निघालोच, पण कुठे निघालो अजून? धारेश्वरचं शिव मंदिर आहे. तात्या तुमची प्रतिक्रिया काय आहे याच्यावरती? तुमची प्रतिक्रिया काय आहे याच्यावरती? खूप मोठे हा होय तात्या. कशावर? मंदिरात निघालोय, आज रविवार आहे. काय सीन आहे? काय व्हिडिओ करताय का तुम्ही? नाही, व्हिडिओ चालू आहे. बघितलं मी व्हिडिओ चालू आहे. आज पहिल्यांदाच रणजित सर आपल्यावर आहेत, तर त्यांची प्रतिक्रिया आपण व्हिडिओ. बोला की तुमचा 2 शब्द मनोगत व्यक्त करा. आजच्या ह्या एक धबधबा आपण बघायचा. मग आता मग अशी बैठलं ती काय होतं? पाणी पडत होतं का? फक्त धबधबा बघायचंय मला बस. आता मगाशी बैठलं ती काय होतं? पाणी पडत होत. पाणी पडत होत. मागाचा नाला होता. ओके. इकडे उजव्या हाताला शिवम सरांनी गाडी वळवलेली आहे. जाताना आपण इकडे जाऊ. कराड चिपळूण महामार्गावरती गाडी आता शिवम सरांनी घेतलेली आहे. आणि हा कराड चिपळूण महामार्ग बनवायला आपण इकडून जाऊ. आणि लालपरी वाटत आली. जाताना आपण कुठून जायचं? जाताना आपण असंच कराडला जाऊ आणि संध्याकाळी कराडचा लाडका अख्खा मसुरा खाण्यासाठी आपण जाणार आहे संध्याकाळी. आणि आजच्या अन्नदाते स्वतः सूरज सर आता त्यांचं मनोगत व्यक्त करत आहे. त्यांना सध्या अन्न भेटत नाही, तरी ते अन्नदान करू शकत नाही. त्यांचं मनोगत आपण बघूया. तुमचं काय पुढील वाटचालीसाठी मी सध्या आता कराड तालुका सोडण्याच्या निर्णयापर्यंत येऊन पोहोचलो. होय, पण कराड तालुका सोडून तुम्ही काय पाटणमध्ये स्थायिक होणार आहे का? पाटणमध्ये स्थायिक होऊन काय पाटणमध्ये दुसरं काम पण नाही आहे. मासे पकडण्याचं आहे. हा, तो छंद आहे. मासे पकडायचे. सकाळी डालकी घेऊन तुम्ही खेकडे गोळा करायला पण जाऊ शकता. अरे खेकड्याला आम्ही जातो रात्रीच जाता का? हो. डालकी कधी नेता? सकाळी डालकी नाही, आम्ही हाताने पकडतो. म्हणजे तुमच्या ह्या शौर्याला पण नाही, आम्ही जिवंत तुमच्या शौर्याला सलाम दिला पाहिजे.
कच्चा खेकडा खाता? कच्चा नाही भाजून खातो उकडून खाऊ शकतो. नाही कच्चे खाता? तुम्ही खाता निखिल सर? ही असं कंटिन्यू चालू असतं. तुम्ही ज्या दिवशी 4 मित्रांबरोबर असता त्या दिवशी तुमची लाईफ सेटल असते. सगळ्या तुम्ही ह्याच्यातनं तुम्ही सगळ्या टेन्शन मधनं बाहेर असता तेव्हा तुम्ही जेव्हा मित्रांच्यात असता तेव्हा आणि ही सतत चालू असते. बिग बॉस वर जरा चर्चा चालते. हिंदी बिग बॉसची पूजा शर्मा. तुम्हाला आता मराठी बिग बॉस पण घेतलाय. अरे ऐका की 4 दिवस झाले हे ऐका की जरा मी आज बघितला. मी काय म्हणतोय सगळ्यांनी मला एक प्रश्न विचारायचा आहे. आता मराठी बिग बॉस चालू आहे. रितेश देशमुख भाऊचा दाखला घेतात त्याच्याबद्दल तुम्हाला कंटेस्टंट बद्दल तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही जरा एक 4 शब्दात सांगा. आणि तुमचा आवडता कोण आहे ते पण तुम्ही सांगू शकता. पहिली विचारतो तात्या निखिल तात्या. माझा आवडता तर सूरज भाऊ आणि डीपी भाऊ. प्रश्न विचारता विचारता आता भूक लागलेली आहे त्यामुळे वडापाव घेतो होता जरा. पोरं प्रश्न विचारून बिग बॉसची भूक लागली त्यांना. कुठं जायचं आहे? सूरज आणि निखिल गेला वडापाव आणायला. तोपर्यंत त्यांना प्रश्न विचारा तुम्हाला बिग बॉस मधलं कोणता कंटेस्टंट आवडतो? मला तर आवडतं डीपी दादाच. आणि आता हळूच त्यावेळी तुम्ही चर्चा करणार होता की बिग बॉस ही पोरगं मध्ये मला निकी आवडते. तुम्हाला अजून डीपी दादांच्या पेक्षा आणखीन कोण आवडतं म्हणजे जे मराठामुळं ऍक्टर आहेत किंवा मराठामुळं सगळं दाखवतात गावाकडचं सगळं प्रसिद्ध करतात की त्यांची बोली भाषा चांगली आहे अशातलं कोण आवडतं? अंकिता आहे कोकण कन्या. बर दुसरी नावातच दहशत आहे. नावातच दहशत आहे. दुसरं कोण? सूरज चव्हाण वडपाची. वडपाची सूरज चव्हाण. सूरज भाऊ तुमच्यासाठी सगळे वोट करतायत आणि तुम्हाला प्रतिसाद पण चांगला मिळतोय. डीपी भाऊ बद्दल पण चांगलं मत आहे की डीपी भाऊ पण चांगले खेळतात. डीपी भाऊ 1-2 भेटलोय. दिलदार मनाचा माणूस आहे. हा त्या बाबतीत कोल्हापूरचा ढाण्या वाघ म्हणून काय सांगितलं कोल्हापूरचा ढाण्या वाघ म्हणून डीपी दादांना ओळखलं जातं. तर सगळ्यांनी भरभरून वोट करा डीपी दादा सूरजसाठी आणि व्यवस्थित आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा डीपी दादा सूरज.
आता आपण धारेश्वरच्या रस्त्याला पोचलेलो आहे. इकडून असं आत जायचं आहे. निसर्गरम्य वातावरण आहे.